आता माझ्यावरचा राग गेला ना तुमचा? अजून तिथंच आहे तू? अगं झालं गेलं विसरून जायचं असं ठरलंय ना आपलं. मला खरंच असं वाटलं होतं हे पैसे तुला पाहिजेत. आता मला कळलंय नको तुला पैसे. हे पैसे मी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी ठेवले होते. ती पैसे गेल्यावर कुणाला सुद्धा राग येणारच की. ठरलं आता इथून पुढे अजिबात वाद करायचा नाही, मनात वैर धरायचा नाही. आता माझ्यापासून लांब जायचा विचार पण करू नका. तसा विचार केलात ना तुम्हाला पण संपेन आणि स्वतःला पण संपेन. मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. तुम्ही जर माझं होणार नसाल ना मी तुम्हाला कोणाचंच होऊ देणार नाही. आहे का आता परत तिथंच आहे का? ती वेळच येणार नाही, मी येऊच देणार नाही. आपण दोघं हे नातं सावरण्याचा प्रयत्न करू. मी तर कायम तोच प्रयत्न केलाय. इथून पुढं पण तोच प्रयत्न करत राहीन. जायचं घरी आता, घरची वाट बघत असते. हे तोंडाने एवढं गोड बोलतायत पण यातलं किती खरं आहे यांनाच माहीत. यांनी इतक्या सहज मला स्वीकारलंय ना यावर माझा विश्वास नाही बसत आहे. काय झालं? चल. हो साहेब, तुम्हाला अजून काय खायला प्यायला पाहिजे का? ए आणते आणते. अहो देशमुख, मी तर खायला प्यायला आलोय की केस लढवायला आलोय? कुठे गेलेत तुमचे मुलगा आणि सून? त्या घटस्फोटाची बातमी ऐकून ते पण गेले पळून. पळून कशाला जाते? माझ्या लेखाला ना माझ्या सुनेचं तोंड बी बघायचं नाही. अहो मग राहिले कुठे? येतीलच आता, येतील. ये काय आलेच की. आले आले. या. काय रे? कुठे? कसलं काय तवा? अख्खं गाव पालता घालतला आप्पा. कुठंच नाही ती दोघं. या कुठल्या बिळात जाऊन लपलेत कोणास ठाव. हा बघा त्या मुर्द्याने ना गॉड बॉलूनला आलेलं त्या जंगलात नेलं असेल आणि तिथं मुर्दा तिथं पाडला असेल, गेला तर पळून. हे बघा हिम्मतराव, मी आता फार वेळ काय थांबू शकत नाही. तुमचे मुलगा आणि सून जेव्हा घरी येतील ना तेव्हा मला बोलवा. चला मी येतो. बाय. मी चाललो. थांबा ना आता. कुठं अहो बघा आले की बाई का चिमिट कर म्हणायचं का काय? हा हातात हात घालून आले की दोघे. हा यो, अरे हे काय डाउनलोडिंग आहे? अरे घटस्फोटाचं चाललं होतं ना हातात हात. बरं आहे लगा. हा मग काय झालं? नवरा बायको आहेत ते. ए गोपाळ, हात सोड. ओके साहेब, यो माझा लेख गोपाळ. याला घटस्फोट पाहिजे. हे बघ, हे वकील साहेब आहेत. आता तुला जे काय बोलायचं ना यांच्याशी नीट बोलून घ्यायचं, कळलं? हा. या दोघांना घटस्फोट हवाय? हा. अहो पण ह्यांच्याकडे बघून असं अजिबात वाटत नाहीये की यांना डिवोर्स घ्यायचा आहे म्हणून. वकील साहेब, आमच्या आप्पांचा ना काहीतरी गैरसमज झालाय. आम्हाला घटस्फोट नाही घ्यायचा आहे. ए तुला कोणी विचारलं का? हा? हे बघ, तुला घटस्फोट नको असेल पण माझ्या लेखाला हवाय. हा. हे गोपाळ, हे बघ, तुझं लगीन झाल्यापासून पुढं हिनं तुला कसा कसा त्रास दिला हे समज यांना सांग, म्हणजे लगेच ते घटस्फोट देतील तुला. आप्पा, लालीजी बरोबर बोलतायत. मला नाही घ्यायचा घटस्फोट. हा?
ए काय चाललंय तुझं हा? आत्ता पतूर म्हणत होता हिचं तोंड बघायचं नाही, हिच्या बरोबर घटस्फोट घ्यायचा, आणि आता काय झालं तुला? हा दिला असेल बायकून पैसे बिशाचं गटुळं काहीतरी म्हणून नकोय. गटोळं कशाला देईन? माझी सूनच लाखात एक आहे. तिच्यासमोर पैशाची काय किंमत? ए गोपाळ, काय चाललं काय तुझं हा? काय? नाही आप्पा, तुमचं बरोबर आहे. तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे. मी आधी म्हटलं होतं की घटस्फोट घ्यायचा आहे, पण आता नाही घ्यायचा. माझा गैरसमज झाला होता. म्हणजे पुला आई जी मला म्हणली ते सगळं पटलंय. वाद काय नवरा बायकोत होत नाहीत का? मग एवढा टोकाचा निर्णय घ्यायची काही गरज नाही ना. आणि आपण तसं CCTV फुटेजमध्ये बघितलंच आहे की आप्पा, लालजींवरती किती अत्याचार झालेत. त्यांचं काय सुद्धा चुकलेलं नाही. त्यांनी मला नीट समजून सांगितलं, मला पटलंय, आणि मग मी शांतपणे विचार करून हा निर्णय घेतलाय की मला काय यांच्यापासून काडी मोड नकोय, म्हणजे घटस्फोट नकोय वकील साहेब. अहो देशमुख, उगीच तुम्ही माझा वेळ वाया घालवलात. तुमच्यामध्ये काही संभाषण होत नाही का? तुमचं एकदा काय ते फायनल ठरवा आणि मग मला बोलवा. चला मी येतो, बाय. बघ चल. ए जिथे मग जावा, यांना सोडा. चला सर, चल चल. चला. साकेत, हे बघ ही पाण्याची टाकी. इथून तू घाबरला होतास. इथून तुला कधी आठवलं होतं? तुला भीती वाटली होती? बघ त्या टाकीकडे बघ. काय आठवायचा प्रयत्न कर. साकेत, बाहेर आहे, आठवायचा प्रयत्न कर. आठवायचा प्रयत्न कर. काही करायचं, या देवी सिंगचा इगो हर्ट नाही करायचा. डॉक्टर देवी देवी देवी. कोण आहे डॉक्टर? डॉक्टर कोण आहे? डॉक्टर त्या डॉक्टरचं नाव देवी आहे का? कोण आहे तो? याच गावातला आहे का? तू ओळखतोस त्याला? तो आगीला ओळखतोय का? देवी याचा एकमेकाशी काय संबंध आहे? अरे देवी, या सगळ्यांचा एकमेकाशी काही संबंध आहे का? हे सगळे एकमेकाला ओळखतात का? काय आहे, काय भानगड आहे? साकेत, देवी डॉक्टर देवी